नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. माझं नाव रचना संतोष कोल्हे आणि मी आपल्या नारायणगावचीच रहिवासी आहे. तर मला पण सगळ्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा त्यांना कळलं ही जुन्नरची आहे, माझा सगळ्यात पहिला क्वेश्चन तर जुन्नरवरतीच झाला होता. तिथूनच मला पण कॉन्फिडन्स मिळाला होता इंटरव्ह्यू मध्ये पुढे जाण्याचा. आणि जसं जसं इंटरव्ह्यू पुढे गेला तसं इंटरव्ह्यू मध्ये पण मला छान मार्क्स आले. कुठेतरी माझं शिवजन्मभूमी जुन्नरवरून मी आहे याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन मला त्या इंटरव्ह्यू मध्ये झालं होतं. आणि त्याचबरोबर माझे सगळ्यात महिला म्हणजे माझ्या यशाचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते माझे आई वडील, ज्यांनी मला संधी दिली एवढं म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी. मला तू फक्त लढ आणि कर, हे माझ्या पप्पांचे वाक्य. म्हणजे त्यांच्यासाठी मी खूप म्हणजे आज मला हे होत आहे, त्यांनी मला खूप दिलं. त्याचबरोबर माझे जे लहानपणापासूनचे शाळेतले शिक्षक सर्व, मी प्राथमिक शाळेत शिकले तिथपासून ते आपल्या गृहराब सबनीस मधले माझे काकाच मला होते सर म्हणून. त्यांचा पण मला खूप मोठा सपोर्ट होता यामध्ये. माझे राबा सबनीस मधले सर्व शिक्षक, त्याचबरोबर मी जे क्लासला होते भूमकर सर, संकल्प क्लास आमचा, ते क्लासचे पण शिक्षक, तेव्हापासूनच मला खरं तर म्हणजे बळ आलं होतं. तेव्हापासूनच मला खूप अभ्यासामध्ये म्हणजे यश संपादन करता आलं. त्यानंतर आता राहुरीमध्ये पण दीदी आणि मी एकत्रच होतो अभ्यासाला. तर ही सगळी माझी जर्नी जी होती ती खूप अशी म्हणजे थोडीशी किचकट होती, पण मी ती पार केली. त्यानंतर ह्या नारायणगावमध्ये जिथं मी लहानाची मोठी झाले तिथंच आता माझा हा सत्कार असा होतोय. आणि ज्या मातीमध्ये मी मोठी झाले त्या मातीमध्येच मला असं एवढं सगळ्यांचा सत्कार करून असं जे प्रेम भेटतंय त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि खूप आनंद झालाय मला पण एवढा सगळा म्हणजे सत्कार सोहळा आपला जो होतोय. आणि शिवाजी महाराजांना वंदन करून एवढंच म्हणते की आता जी मला संधी मिळाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे क्लास 1 अधिकारी म्हणून कृषी क्षेत्रामध्ये, तर मी पण माझ्या ज्या संधीचं पूर्णपणे सोनं करल आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याची ही संधी मिळाली तिचं सोनच करण्याचा प्रयत्न करील आणि एकनिष्ठ राहून माझा पुढचा प्रवास करील. जय शिवाजी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की.